सत्य असेल तेच दिसेल. अकोला शहर अक्षरशः गुंडांच्या ताब्यात गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. भर दुपारी कौलखेड परिसरात मद्यधुंद टोळीनं घरात घुसून नागरिकांवर प्राणघातक हल्ले चढवले आणि उघड्यावर दहशत माजवत कायदा सुव्यवस्थेला थेट आवाहन दिलंय. खाकीची भीती संपली का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत असून अकोल्यातील वाढत्या गुन्हेगारीनं शहरवासियांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभे केलंय. शनिवारी घडलेल्या या थरारक घटनेत 6 जणांची टोळी मोटरसायकलवरून कौलखेड परिसरात दाखल झाली. मद्याच्या नशेत धुंद असलेल्या या आरोपींनी 1-2 नव्हे तर थेट 3 ठिकाणी घरात घुसून नागरिकांवर चाकू व लोखंडी पाईपनं हल्ले चढवले. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालंय. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रद्धानगर 3 येथील रहिवासी अभिलाष अरविंद हिंगे वय वर्ष 32 यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच कौलखेड चौकात रवी उर्फ छोटू ठाकरे वय वर्ष 24 यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून आरोपींची उघड्यावरची दहशत स्पष्टपणे दिसून येते. मोटरसायकलवरून आलेल्या या टोळीनं कोणती भीती न बाळगता घरात घुसून हल्ले केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलंय. दिवसाढवळ्या अशा प्रकारे हल्ले होणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं ढिंडवडे निघाल्याचे चित्र असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी एखाद्या चित्रपटाचा प्रभाव डोक्यात घेऊन हा प्रकार केल्याची चर्चा असून अशा मानसिकतेमुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच माइन्स पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.